बांगलादेशात अमेरिकेचा ग्रेट गेम सुरू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या खेळाचे सूत्रधार. बांगलादेशचे सध्याचे सरकार, जे लोकांकडून निवडलेले नाही, कट्टरपंथाला समर्थन करणारे हे सरकार UN आणि अमेरिकेच्या मदतीने म्यानमारच्या राखीन प्रांतात मानवतावादी मार्ग तयार करण्यास तयार झाले. या निर्णयावर बांगलादेशातून नाराजी व्यक्त होत आहे, पण अमेरिकेच्या सहभागामुळे उघडपणे बोलण्यास तेथील घाबरत आहेत. हा मानवतावादी मार्ग भारतासाठी धोक्याचा असू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेचे सहाय्य अकरण आर्मीला मिळत आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रह्म्या चेलनी यांच्या मते अराकन आर्मी म्यानमारच्या राखीन प्रांताच्या मोठ्या भागावर नियंत्रण ठेवते. यात बांगलादेशासोबतची 271 किलोमीटरची सीमा देखील आहे. रोहिंग्या शरणार्थी म्यानमारच्या सैन्यामुळे नव्हे, तर अराकान आर्मीच्या हल्ल्यांमुळे पळत आहेत. यामुळे रोहिंग्यांना त्यांच्यावर पूर्वी अन्याय करणाऱ्या म्यानमारच्या सशस्त्र दलांसोबत काम करण्यास भाग पडले जात आहे. कारण म्यानमारच्या सैन्याला चीनचा पाठिंबा आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये अमेरिकेच्या हितांना नुकसान पोहोचत आहे. म्यानमारची सीमा चीनला लागून आहे. यामुळे चीन म्यानमारच्या मार्गाने बांगलाच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. रशिया देखील म्यानमारमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. यामुळे अमेरिकेला दुहेरी नुकसान होत आहे. म्हणूनच अमेरिकेने मोहम्मद युनूस यांना मोहरा बनवून म्यानमारमधील सैन्याला हटवण्याचा कट रचला आहे. तज्ज्ञ ब्रह्म्या चेलानी म्हणतात, हा मानवतावादी मदतीसाठीचा मार्ग आहे. हे बांगलादेशचे म्हणणे यातून खोटे ठरते, कारण कोणतीही मदत रोहिंग्या विरोधी अराकन आर्मीद्वारे नियंत्रित केली जाईल. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की या मार्गाचा खरा उद्देश म्यानमारच्या जुंटा सैन्य सरकार विरुद्ध अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युद्धाला मदत करणे आहे. अमेरिका विद्रोही गटांना गैरघातक मदत म्हणून सुमारे $400 दशलक्ष आधीच दिले आहेत. यातील काही शस्त्र भारताच्या मणिपूर राज्यातील शिरले आहे, ज्यामुळे तेथील जातीय संघर्ष वाढला आहे. बांगलादेशमध्ये याविरोधात आवाज उठत आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी प्रश्न विचारते की लोकांकडून न निवडलेले सरकार अशा मार्गासाठी कसे तयार होऊ शकते, जो भूराजकीय षडयंत्र दर्शवतो. नेते आमिर खसूर यांनी विचारले आहे की आपण बांगलादेशला आणखी एक गाझा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत का? आपण बांगलादेशला पुन्हा युद्धाच्या क्षेत्राकडे ढकलत आहोत का? हे कोणाच्या फायद्याचे आहे? हा मार्ग आणि राखीन प्रांतात अराकन आर्मीचे वाढते नियंत्रण भारताच्या कलादन मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्टच्या प्रोजेक्टसाठी धोकादायक आहे. या प्रकल्पाचा उद्देश राखीनच्या माध्यमातून भारताच्या ईशान्येकडील राज्यांना बंगालच्या उपसागराशी जोडणे आहे. भारताचा ईशान्य भाग देशाच्या बाकी भागांशी एका लहान पट्टीने जोडलेला आहे, ज्याला चिकन नेक म्हणतात.